नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, आजची ही व्हिडिओ खास करून खूप भारी असणार आहे, कारण मी आलो आहे दादरमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे, त्याच्यासमोरच तिथे तुम्हाला आहे ना गणेश उद्यान आहे. गणेश उद्यानच्या अगदी समोरच आपल्याला संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन आहे, तुम्ही मागे बघू शकतात. तर इथे आज आपण जाणार आहोत. इथे आपल्याला वेगवेगळ्या गड किल्ल्यांची माहिती, नद्यांची माहिती, परत जे क्रांतिकारी कोण कोण होते त्यांची देखील आपल्याला इथे माहिती, परत पेंटिंगसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. माझ्यासोबत आला आहे साईराज सोबत आलो आहे मी, आणि तुम्हाला आज मी इथे जाणार आहे, दाखवणार आहे काय काय आतमध्ये पाहायला मिळतं ते सुद्धा दाखवणार आहे. तर चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जाऊया आतमध्ये आणि बघूया काय काय आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही इथे म्युझियममध्ये आलो आहे. तर इथे तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला आहे इथे बघू शकतात भारत माता, आणि सुंदर अशी भारत मातेची मूर्ती आहे बघा. मूर्ती जावी ना अशी एकदम क्लास वाटते बघा. आणि इथे दिलेलं आहे, तुम्हाला ते पण वाचून दाखवतो. 1 मे 2010 महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यातून आणलेली पवित्र माती एकत्र केलेला मंगल कलश. हा बघा, हा तो कलश आहे. ह्या साईडला देखील आहे बघा, मला दाखवतो. इथे वेगळं आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांचे प्रमुख नद्यांचे पाणी एकत्र करून आणलेले मंगलमय कलश. इथे पाणी आहे सर्व राज्यात एकत्र केलेलं, आणि तिथे माती आहे, आणि इथे मधोमध अशी भारत मातेची मूर्ती सुद्धा आहे. तुम्ही पण दर्शन घ्या, भारी मूर्ती आहे. आणि इथे जर तुम्ही आजूबाजूला बघितलं ना तर खूप भारी आहे. त्या साईडला मुंबादेवीची माहिती दिलेली आहे. म्हणजे ह्या म्युझियममध्ये येण्याचा म्हणजे सर्वात मोठा मोटिव्ह म्हणजे की लहान मुलांना काहीतरी माहिती भेटते आपल्या मुंबईबद्दल. सर्वात भारी माहिती आपल्याला दिलेली आहे बघा. मुंबादेवीची माहिती दिलेली आहे, मुंबादेवी कुठे स्थापन झाली ते. त्याचबरोबर इथे संयुक्त महाराष्ट्र मुक्ती मोर्चा कोणी सही केला ते सर्व आहे. त्याचबरोबर अजून पुढे होते ते प्रबोधन केशव सीताराम ठाकरे यांचा भव्य दिव्याचा फोटो लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर इथे त्यांची माहितीसुद्धा दिलेली आहे. मी इथे वाचून दाखवत नाही, पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा. परत इथे मागेच प्रबोधन ठाकरेकर यांच्या मागेच आहे. पुढेच पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट, म्हणजे सेनापती बापट मार्ग हा जो रोड आहे यांच्याच नावाने दिलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात फोटो. आणि ही त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आदर हा भारताचा, असं स्लोगन दिलेलं आहे इथे. आणि इथे जर समोर आलं तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा व्यंग्यचित्र जे काढायचं ते त्याची सुद्धा आपल्याला इथे काही छबी दिलेली आहे. बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्र काढताना त्यांचा एक सुंदर अशी फोटो त्यांनी इथे लावलेला आहे बघा तुम्ही. आणि हे सर्व पेंटिंग्स आहेत इथे. भारी भारी असे व्यंगचित्र काढलेले आहेत बघा.
त्याचबरोबर इथे बाळासाहेब ठाकरेंविषयी एक छोटीशी माहिती दिलेली आहे, ती देखील तुम्ही वाचा. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं वाघ्या आणि मुरळी यांची मूर्ती देखील ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला सांगतो यांच्याविषयी माहिती. म्हणजे खंडोबाचे जे भक्त, मुरळी ही मुख्य नर्तिका असते याच्यामध्ये मुरळी, आणि सुरत्या वाघ्या तिला साथ देतो. म्हणजे हा जो आहे तो त्याला साथ देतो. ह्या परंपराचा जागरण असे म्हणतात. ते दिलेलं आहे. या परंपरेला जागरण असे म्हणतात. म्हणजे लग्न झाल्यानंतर जे जागरण केलं जातं ते आहे, गोंधळ जागरण केला जातो ते आहे. त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या लोकांचे म्हणजे फोटोज लावलेले आहेत इथे बघा, त्यांविषयी थोडी माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, इथे सर्व जे म्हणजे काय म्हणतात बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर श्रीकांत ठाकरे यांची जे व्यंगचित्रसुद्धा मी तुम्हाला दाखवली. त्याचबरोबर वेगवेगळे जे क्रांतिकारी लोक होते त्यांचीसुद्धा इथे माहिती आपल्याला दिलेली. आणि खूप म्हणजे लहान मुलांना किंवा ज्यांना कोणाला याविषयी माहिती नसेल ना, त्यांनी नक्की या म्युझियममध्ये येऊन भेट द्या. हे बघा, खूप सुंदर असे चित्र देखील काढलेले आहेत. आणि पेंटिंगसुद्धा आहेत ना, सर्व एकदम भारी आहेत. आता आम्ही वरच्या दिशेने जातो. वरतीसुद्धा 3 फ्लोअरचं हे म्युझियम आहे. आणि वरच्या फ्लोअरवरती गड किल्लेविषयी माहिती दिलेली आहे, ती सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. तर चॅनलवरती कोणी नवीन आला असेल ना, तर चॅनलवरती सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि हे तुम्हाला एक मूर्ती दाखवतो, वगनाट्य बघा आता मागे. ही जी तुम्ही हे बघतायत ना, तर ते आहे वगनाट्य किंवा तमाशा ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय लोककला आहे. त्या नृत्य, गायन व संवाद या तिन्ही बाजू असतात. सुंदर अशी मूर्ती इथे आहे बघा, भारी वाटते. तर मित्रांनो, आता मी ड्युअल मोड कॅमेरा चालू केला. आता मी ग्राउंड फ्लोअरला, आता मी इथून वरती जातो फर्स्ट फ्लोअरवरती. तिथे तुम्हाला गड किल्ल्यांविषयी जी माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळणार. आणि इथे बघा सुंदर असं वॉल पेंटिंग असं सुद्धा केलेलं आहे बघा. तुम्ही इकडे या, तुम्हाला समजेल. खूप भारी होईल. आम्ही जेव्हा बालमोल शाळेत आणि मुंबईत सर्व माहिती आहे मुंबईची आणि महाराष्ट्र. बघा इथे सर्व दिलेलं आहे, आपल्या भारताची माहिती आहे. खरं तर मी आलो नव्हतो, मला सायराजनी दाखवलं आहे मस्त. आम्हाला आमच्या 8 जणांनी शाळेतून. बालमोहन शाळा इथून जवळच आहे. तर म्हणजे आम्हाला नाही नेलं, या लोकांना नेलेलं बॅचमधून. तर त्यांनी मला सांगितलं की काढ व्हिडिओ. मला म्हणजे कोण जे लहान मुलं असतील त्यांना येता येत नाही, तर ती व्हिडिओ तिथे पण सुंदर अशी पेंटिंगसुद्धा काढलेली आहे बघा. एंट्री इकडनं आहे. इकडनं आल्या ती खाली आणि वरती. म्हणजे 3 फ्लोअरचं आहे. आणि इथे आम्ही मागे येणार आहोत, मागच्या साईडला. पुढे तुम्हाला वरचा नजारा दाखवतो. महेश मूर्ती बघा, एलिफंटा मुंबई जवळच्या एलिफंटा गुफेतील इसवी सन 16व्या शतकातील शिल्पकलेचा अद्भुत नमुना म्हणजे ही मूर्ती. बघा, शिवशिल्प मुंबई हे बघून इसवी सन 6व्या शतकामधल्या सुमारास घडवलेले 12 देवीचे देऊळ परळ येथील शिल्प आहे बघा. आणि हे एलिफंटा गुफेतील शिल्प आहे बघा, मस्त आहे. आणि पुढे बघाल तर इथे समोर आहे सिफा आहे बघा. आणि हे स्विमिंग पूल आहे. पोरं सर्व पोहतात. बंद केल्यामुळे आणि हा बंद केलं सर्व. आणि आता आम्ही इथे आतमध्ये जातोय. 3rd फ्लोअरवरती. 2nd फ्लोअरवरचं मी तुम्हाला दाखवतो. कोणती आली? आपला महाराष्ट्र. हे बघा, आपला महाराष्ट्र हे तुम्ही वाचा. तुम्हाला पूर्ण वाचून नाही दाखवत, तुमच्यासाठी स्क्रीन थोडावरती हे करतो आहे बघा. आता इथून आपण जायचं आहे आतमध्ये. मी 3ऱ्या माळ्यावर पहिल्यांदा का आलो, कारण महाराजांविषयी गड किल्ले आहेत. परत आपले
जे तीर्थक्षेत्र आहे. हा, त्याची सर्व देवांचे. माहिती इथे दिलेली आहे. हे बघा, महाराष्ट्रातले त्यांचे सगळे गडकोट किल्ले. सुरुवातीलाच इथे महाराजांचे दर्शन झालं आपल्याला. वैभव महाराष्ट्राचे बघा, इथे पेंटिंग सुद्धा आहे बघा. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची ही समाधी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मराठी माणसाने आपोआप नतमस्तक व्हावे आणि प्रेरणा घ्यावी अशी ही जागा आहे बघा. त्याचबरोबर हे राजधानी रायगड, जिल्हा रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका ठिकाणी झालेला हिंदवी स्वराज्य मानबिंदू म्हणजे किल्ले रायगड. खूप भारी अशी पेंटिंग सुद्धा इथे. त्याचबरोबर इथे हे एक आहे धनगर. मी थोडीशी माहिती देते ह्याबद्दल. महाराष्ट्राचे दऱ्याखोऱ्यातून माळराना शेळ्या मेंढरांची राखण करणारा हा रांगडा गडी असे म्हटले जाते. त्याचबरोबर तुम्ही त्याच्या समोर बघितलं तर आहे वासुदेव. दररोज पहाटे आपल्याला मधुर सुरांनी महाराष्ट्राला जागवणारं म्हणजे वासुदेव. त्याची सुद्धा इथे मूर्ती आहे. त्याचबरोबर इथे आहे शिवनेरी किल्ल्याबद्दलची थोडीशी माहिती आणि पेंटिंग आहे. शिवनेरी किल्ला कसा दिसतो ते इथे आपल्याला दाखवलेलं आहे बघा. शिवनेरी किल्ल्यावरचे काही जे इथे माहिती दिली ती बघा. शिवनेरी किल्ल्यावरचे हे शिवजन्मस्थळ भक्कम दगडी बांधणीच्या अंबरखाना स्पष्ट दिसत आहे. गडावर 7 दरवाजे, पागा, पाण्याची टाकी आहे रे बघा. हे सर्व इथे दाखवलेलं आहे. इथे लिहिले आहे बघा शिव मंदिर. त्याचबरोबर इथे जर तुम्ही बघितलं असाल तर ओळखून गेला असेल आहे तोरणा किल्ला. त्याचबरोबर शिवाळगड, अजिंक्यतारा, त्याचबरोबर राजमाची आणि इथे सुद्धा एक मूर्ती आहे आदिवासी लोकांची. वारली जमातीचा नृत्य कलात्मक तारपा हे वाद्य वाजवणारा युवक, म्हणजे तारपा वाद्य असतं हे वाजवणारा युवक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर वरती देखील बघितलं ना अजिंठा लेणी, हे सर्व लेण्यांचे जे सर्व स्ट्रक्चर आहे ते इथे तयार करण्यात आलेले आहे. या साईडला आलं तर विजयदुर्ग किल्ला तो कसा दिसतो तो देखील दाखवलेला आहे आणि ते 3D मध्ये आहे बघा. आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर बाजूला आहे मुरुड जंजिरा किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला. खूप भारी वाटते असं पेंटिंग बघितलं ना, एकदम रिअल वाटतंय बघा. त्याचबरोबर इथे देवगिरी किल्ला आहे, लोहगड, अलंग, बदत्ती, कुलंग, जिल्हा नगरमधला आहे. अजिंठाची लेणी, वेरूळ, लेण्याद्री. त्याचबरोबर इथे आहे सूत्रधार, म्हणजे मराठी संगीत नाटकातील महत्त्वपूर्ण पात्र, म्हणजे जे सूत्रसंचालन करतात त्याचं इथे हे पात्र तयार करण्यात आलं. मित्रांनो, महाराष्ट्रातील किल्ल्यांची देखील आपण माहिती घेतली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे नद्या आहेत, जीवनरेषामध्ये महाराष्ट्राची नदी आहे. तर सुरुवात होते इथून इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदी कशी दिसते त्याचं देखील इथे हे दिलेलं आहे आणि थोडीशी माहिती देखील दिलेली आहे खाली. त्याच्यात अगदी बाजूला आहे कृष्णावाई, ही देखील नदी दाखवलेली आहे बघा, आपण बघू शकता. त्याच्यात बाजूला आहे गोदावरी नदी, नाशिक इकडची बघा. नद्यांचं झालं, आता आपण देवस्थानांसुद्धा बघूया कसे असते. सर्वात आधी इथे आहे सप्तशृंगी मातेचं जे आहे ते सर्व आपल्याला इथे दिलं आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं सप्तशृंगी देवीचं हे नाशिक जवळच्या वणीच्या डोंगरात वसलेले आहे बघा. हे डोंगरावरती वसलेली आहे सप्तशृंगी देवी. बघा इथे जर तुम्हाला दिसत असेल हे मंदिर आहे. त्याच्यात अगदी बाजूला आहे भवानी मंदिर तुळजापूर. हे बघा
ते तुळजापूर मंदिर वरतून कसं दिसतं ते आपल्याला दाखवण्यात आलं. त्याच्याच अगदी बाजूला आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. भव्य दिव्य असं मंदिर आहे इथे. आता आपण प्रार्थना स्थळांकडे येऊया. बघा, पवित्र महाराष्ट्राचे प्रार्थना स्थळे सर्वात आहे आळंदी. त्याच्यात अगदी बाजूला आहे श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर. पंढरपूरचं देखील मंदिराचे स्ट्रक्चर आपल्याला इथे दाखवलं आहे. जेजुरीचा खंडोबा त्याचं सुद्धा ते दिलेलं आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. आणि इथेच बाजूला आहे श्री शिर्डी साईबाबांचं देखील मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. साईनाथ महाराज की जय. आपल्या तर इथे जर तुम्ही बघितलं ना, कुस्तीवीर असतो त्याची देखील इथे मूर्ती साकारण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील मातीतील लोकप्रिय असलेला क्रीडा प्रकार म्हणजे कुस्ती आणि यशासाठी शरीर कमवलेला हा मल्ल. आता आपण इथूनच मंदिर कंटिन्यू करणार आहोत. मंदिर म्हणजे प्रार्थना स्थळ सिद्धिविनायक मंदिर मुंबई प्रभादेवीकडचं. पहिलं बघा मंदिर कसं होतं आणि आता बघा कसं आहे. जुनं मंदिर. त्याच्यात बाजूला आहे माउंट मेरी मंदिर मुंबई. वांद्रे येथील माउंट मेरी चर्चचा हा स्वच्छ आणि सुंदर परिसर. त्याच्याच बाजूला आहे आजी हल्ली दर्गा. पॅगोडाविषयी माहिती मला पण नाही. अतिशय सुंदर शिल्पकृती असलेला पागोडा मुंबईच्या गोराई बेटावर आहे. बघा, गोराईचा जो बेट आहे तिथे आहे. बघा, मला याविषयी माहिती नव्हती पण आता कळलं. खूप सुंदर सुंदर अशा माहित्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. हे बघा, इथे एक मूर्तीसुद्धा आहे. गोंधळ भक्ती संगीतातील गायनाचा एक प्रकार. हे सादर करणारे गोंधळी व संगीत साथ करणारा संबळ वादक. आणि आहे लोणार. लोणार आहे. त्याच्यात अगदी बाजूला आहे बिनी का मकबार. कळसुबाई. हे बघा, कळसुबाई शिखर. तर मित्रांनो, इथे तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रातील किल्ल्यांची, गडकिल्ले, त्याचबरोबर नद्यांची आणि प्रार्थना स्थळे आहेत त्यांची देखील माहिती तुम्हाला इथे दाखवली. आणि खूप सुंदर सुंदर वासुदेव त्याचबरोबर गोंधळे यांचे जे मूर्त्या आहेत ते सुद्धा दाखवले. त्याविषयी पण माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि इथे मुंबईचं जे महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत ते सुद्धा इथे लावलेले आहेत. म्हणजे बँड्रा, वरळी सीलिंग, सागरी सेतू आहे त्याचे इथे. राजधानी मुंबई. हां, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे देखील इथे दिलेलं आहे. त्याच्यात अगदी बाजूला आहे गेटवे ऑफ इंडिया. त्याची देखील माहिती आणि स्ट्रक्चर दिलेलं आहे. खूप सुंदर सुंदर माहिती इथे भेटलेली आहे. आणि मला जी माहिती नव्हती ते देखील मला आता इथून कळलेली आहे. तुमचे जर लहान मुलं कोण असतील किंवा शाळेचे जे कोणी प्रिन्सिपल किंवा सर लोक बघत असतील तर नक्कीच शाळेची पिकनिक बाहेर घेऊन जाण्यापेक्षा इथे आणा. खूप म्हणजे लहान मुलांना खूप सुंदर अशी माहिती देखील भेटेल आपल्या महाराष्ट्राविषयी. आजूबाजूला मस्त सर्व गड किल्ले सर्वांची माहिती इथे दिलेली आहे. आता आम्ही सेकंड फ्लोअरवर जातो. मी कारण मुद्दामून थर्ड फ्लोअरवरती आलो कारण आपले गड किल्ले त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे नद्या आहेत, प्रार्थना स्थळं आहेत त्यांची माहिती आपल्याला सर्वात आधी कळली पाहिजे. त्यासाठी मी थर्ड फ्लोअरवर राहतो. आता आपण सेकंड फ्लोअरवरती जाऊया. तर आता आम्ही चाललो आहे कितव्या फ्लोअरवरती? सेकंड फ्लोअरवरती जाऊया. हां, अंडरग्राऊंड म्हणून खाली अंडरग्राऊंड आहे. इथून दाखवतो तुम्हाला. त्यामुळे हा सेकंड आम्ही म्हणतो आहे पण तो हा फर्स्ट फ्लोअर आहे. ही सुंदर अशी पेंटिंग इथे काढलेली आहे. वारकरी यांची पेंटिंग इथे काढलेली आहे. खूप सुंदर आहे बघा. एकदम रिअल वाटतं एकदम. आता आपण आतमध्ये जाऊया. डोर ओपन केलं आहे.
ते सुद्धा सर्व माहिती दिलेली आहे बघा. महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळा ते सर्व इथे दिलेलं आहे बघा. तर मित्रांनो इथे बघा, मुंबईच्या कणाकणावर आमची श्रद्धा भक्ती, गिरणीच्या चाकात खेळते विशाल आमची शक्ती, अलग कराया मुंबापुरीला असे कोणाची छाती, मुंबईसाठी हलो आम्ही दिल्लीची ताज. त्याचबरोबर इथे बघा सुंदर असे स्ट्रक्चर देखील वरती तयार करण्यात आलेले आहे बघा. महाराष्ट्र मेला तर महाराष्ट्र राष्ट्र गेले, मराठ्यांविना महाराष्ट्रानं चाले, खरा वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भ्रष्टाचा. हे बघा सर्व माहिती इथे दिलेली आहे. सत्याग्रहाचा कार्यक्रम, समितीचा सत्याग्रहाचा कार्यक्रम, महाराष्ट्र दिनाविषयी माहिती, त्याचबरोबर हुतात्मा स्मृती देखील इथे तयार करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यात अगदी बाजूला आहे नेहरूंच्या स्वागताची पूर्वतयारी. त्याचबरोबर हे सर्व माहिती इथे दिलेली आहे. सत्याग्रह पर्व कसं झालं ते देखील दाखवलेलं आहे. तर जर तुम्ही इथे बघितलं तर आहे जागा मराठा, सुंदर अशी हे करण्यात आलेली शिल्पकला. आणि इथे जर फिरलात तर हुतात्म्यांची नावावली दिलेली आहे, म्हणजे नामावली दिलेली आहे, कोण कोण हुतात्मे होते त्यांची माहिती, नावं. हे बघा 90 हुतात्म्यांचा दिवस कसा घडला ते ह्याची माहिती नसेल आपल्याला. हे बघा की गोळीबार झाला काय ते सर्व दिलेलं आहे. दादरचे महाराष्ट्र सुंदर अशी इथे शिल्पकला साकारण्यात आली. तर मित्रांनो मी आता दादरमधील हे खूप सुंदर अशा म्युझियममध्ये आलेलो आणि खूप सुंदर आपल्याला इथे माहिती मिळाली आहे. म्हणजे महाराष्ट्रातील गड किल्ले, त्याचबरोबर महाराष्ट्रातील नद्यांची माहिती, त्याचबरोबर हुतात्मे लोक कोण कोण होते त्यांची देखील नावं आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर व्यंगचित्रसुद्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारची वेगवेगळी शिल्पकला केलेली आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो इथे येण्याचा उद्देश म्हणजे काय होता की लहान मुलांना किंवा ज्यांना कोणा महाराष्ट्राविषयी माहिती नसेल, म्हणजे माहिती असतेच पण थोडी माहिती आपल्याला नसते, तर ती या म्युझियमच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी माहिती मिळणार आहे. तर नक्की इथे येऊन भेट द्या आणि इथे विनाशुल्क आहे, तुम्ही नक्की इथे येऊन भेट द्या. खूप भारी वाटली इथे येऊन. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण भेट अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स.